तर या क्षणाचे दृश्य आपण पाहतोय, सैफ अली खान याला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि या हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ गेल्या काही दिवसापासून ॲडमिट होता। 16 तारखेला 16 जानेवारीला सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती। रात्री 2:30 वाजता हा हल्ला झाला होता। 3:30 वाजता सैफ अली खान या रुग्णालयामध्ये पोहोचला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत तो या रुग्णालयामध्ये ॲडमिट होता, त्याच्यावर उपचार सुरू होते। अखेर सैफ अली खानला आता डिस्चार्ज मिळाला। तिथली ही दृश्य आपण पाहतोय, लीलावती रुग्णालयाबाहेरची सैफ अली खानची ही दृश्य आहेत। सैफ अली खानच्या गाड्यांचा ताफा आता त्याच्या घराकडे रवाना झाला। तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी। गेल्या 5 दिवसांपासून सैफ अली खान हा रुग्णालयामध्ये दाखल होता, त्याच्यावर उपचार सुरू होते। आता अखेर त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रकृती अतिशय चांगली असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे। तर आपण पाहिलं 16 तारखेला रात्री 2:30 वाजता सैफ अली खानच्या घरामध्ये एक व्यक्ती घुसतो, त्यानंतर त्याच्यावरती हल्ला करतो, 1 कोटींची मागणी त्याच्याकडून करतो आणि या हल्ल्यामध्ये सैफ अली खान अतिशय गंभीरपणे जखमी झाला होता। त्याच्या पाठीत आणि मानेत चाकूचे वार झाले होते आणि त्यानंतर लीलावती रुग्णालय त्याने गाठलं, त्या ठिकाणी तो ॲडमिट झाला आणि या 5 दिवसात योग्य तो उपचार त्याच्यावरती करण्यात आलेला आहे। अखेर उपचारानंतर आता सैफ अली खान हा त्याच्या घरी परतलाय। तर सैफ फॉर्च्यून हाइट्समध्ये राहायला जाणार असल्याची देखील माहिती समोर येते। सैफ अली खानला लीलावतीतून डिस्चार्ज मिळालेला आहे। डिस्चार्ज नंतर सैफ जुन्या इमारतीत जाणार नसल्याची माहिती मिळते। तर सैफ नवीन इमारतीमध्ये शिफ्ट होण्याची शक्यता आहे। नक्कीच सैफच्या शरीरावर सोबतच त्याच्या मनावर देखील या घटनेचा नक्कीच आघात झालेला आहे आणि त्यामुळे आता त्याने इमारत बदलण्याचा निर्णय घेतलाय।